40 हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट आहे. एक खूप गाजलेलं गाणं आहे 16वं वरीस धोक्याचं. पण माझ्या मते त्याच्यात असा बदल करायला हवं की 40वं वरीस धोक्याचं. याची खूप कारणं आहेत. 40 वर्षानंतर प्रौढत्व सुरू होतं. म्हणजे थोडक्यात शरीराचं एजिंगकडे वाटचाल सुरू होते. यामध्ये काय होतं? मी डॉक्टर जयश्री परत एकदा अमेरिकेतून तुमच्याशी संवाद साधते आहे. तर 40 नंतर जे बदल होतात त्यामुळे एजिंग स्लो डाऊन करण्यासाठी आज मी तुम्हाला तब्बल 40 हेल्थ टिप्स सांगणार आहे. एजिंगचा हा पहिला टप्पा आहे 40. यामध्ये मेन बदल काय होतं शरीरात की तुमचं मेटाबॉलिझम मुख्य स्लो व्हायला लागतं. त्यामुळे थोडं जरी खाल्लं तरी वजन वाढायला लागतं आणि पर्टिक्युलरली मिड ॲब्डॉमेनची ओबेसिटी वाढायला लागते. त्याचप्रमाणे हॉर्मोनल चेंजेस शरीरामध्ये सुरू होतात. स्त्रियांमध्ये मेनोपॉझल सिम्पटम्स सुरू होतात. पेरीमेनोपॉजचा पिरियड सुरू होतो. पुरुषांमध्येही टेस्टोस्टेरॉन लेव्हल कमी व्हायला लागते. त्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस दिसायला लागतात. चिडचिड वाढते, मूड स्विंग्स वाढतात. त्याचबरोबर स्किनमध्ये चेंजेस आढळायला लागतात. स्किन ड्राय व्हायला लागते. स्किनवर थोडेसे रिंकल्स यायला सुरुवात होते. ब्लड प्रेशर, डायबेटीज, हार्ट डिसीज, कोलेस्टेरॉल, कॅन्सर याच्यासारख्या आजारांचा धोका सुद्धा 40 नंतर कितीतरी पटीने वाढायला लागतो. केस पांढरे व्हायला लागतात. असे असंख्य चेंजेस शरीरामध्ये होतात. एजिंगमुळे येणारे काही चेंजेस तर इनएव्हिटेबल आहेत. आपण ते टाळू नाही शकत. परंतु एजिंग स्लो कसं करायचं आणि आपण शक्य तितकं हेल्दी कसं राहायचं हे तर नक्कीच आपल्या हातात आहे. तर चला बघूया या 40 टिप्स कोणत्या आहेत. नंबर 1, तुम्ही व्यायामाच्या बाबतीत अतिशय रेग्युलर झालं पाहिजे. आठवड्यातले कमीत कमी 5 दिवस तरी कोणत्या तरी प्रकारचा व्यायाम तुम्ही करायला पाहिजे तुमचा फिटनेस वाढण्यासाठी आणि फ्लेक्झिबिलिटी राहण्यासाठी. नंबर 2, बॅलन्स डाएट. याच्यामध्ये तुम्ही भरपूर भाज्यांचा वापर करा, भरपूर फ्रूट्सचा आपल्या आहारात समावेश करा आणि प्रोसेस फूड टाळा. नंबर 3, स्वतःला डिहायड्रेशन पासून वाचवा. म्हणजे कमीत कमी 7 ते 8 ग्लास पाणी दिवसभरामध्ये नक्की प्या. यामुळे तुमची स्किन तर तुकतुकीत दिसेलच, ती तरुण सुद्धा दिसेल. नंबर 4, आपल्या झोपेच्या बाबतीत सावध राहा. रात्रीच्या पार्ट्या, रात्रीची अनावश्यक जागरणं आता टाळायला सुरुवात करा आणि कमीत कमी 7 ते 8 तास क्वालिटी झोप घेण्याचा प्रयत्न करा. आपलं झोपेचं रुटीन नक्की ठरवा. नंबर 5, या वयामध्ये थोडीशी स्ट्रेस लेवल सुद्धा वाढू शकते, ज्याला मिडलाईफ क्रायसिस असं म्हणतो. हे टाळण्यासाठी मेडिटेशन आपल्या आयुष्यामध्ये नक्की इंट्रोड्यूस करा. त्यांनी खूप फायदा होतो. आणि नंबर 6, आता रेग्युलर हेल्थ चेकअप्स करायला सुरुवात करा. वर्षात एकदा काही त्रास जरी नसला तरी आपल्या डॉक्टरची अपॉइंटमेंट जरूर घ्या आणि आवश्यक त्या ब्लड टेस्ट किंवा बाकीच्या टेस्ट करायला विसरू नका. 40 लागली हा तर शब्दप्रयोग खूपच पॉप्युलर आहे. म्हणजे 40चा चष्मा. 40 नंतर जवळची नजर थोडी कमजोर होते, त्याला प्रेसबायोपिया असं म्हणतात. त्यामुळे 40 नंतर वाचण्यासाठी किंवा जवळचं काम करण्यासाठी चष्मा लागतो. तसंच डोळ्यामध्ये काचबिंदू आणि मोतीबिंदू होण्याचं प्रमाण सुद्धा वाढायला लागलेलं असतं. त्यामुळे वर्षात एकदा डोळ्याच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घ्यायला नक्की विसरू नका. नंबर 7, ब्रेकफास्ट मिस करू नका. यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण जरूर बघा. ते खूप इम्पॉर्टंट मील आहे आपल्या पूर्ण दिवसाचं ते, आणि हेल्दी आणि प्रोटीनयुक्त घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 8, तुम्ही जर अल्कोहोल घेत असाल म्हणजे ड्रिंक्स घेत असाल तर त्याचं प्रमाण कमी करा किंवा अगदी सोडून द्या. म्हणजे अगदी सोशल ड्रिंकिंग वगैरे असेल तरी ते कमी करण्याचा प्रयत्न करा. नंबर 9, आपल्या मेंटल हेल्थबद्दल जागरूक राहा. तुम्हाला मनामध्ये जर काही त्रास होत असेल तर तुम्ही शेअर करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये तर नक्कीच या गोष्टी मोकळेपणाने बोला आणि आपलं मन हलकं ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण स्ट्रेस इज द नंबर 1 किलर इन द वर्ल्ड ॲट प्रेझेंट. नंबर 10, 40 नंतर बॉडी जरा स्टिफ व्हायला लागते, जॉईंट स्टिफ व्हायला लागतात. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी वाढण्यासाठी योगा किंवा पिलाटेस यासारखे जे व्यायाम आहेत ते आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 दिवस करायला विसरू नका. आपली स्पाईन जितकी फ्लेक्झिबल असते तितकं आपण तरुण असतो असं योगशास्त्र सांगतं.
व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी होऊ नये म्हणून सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा सकाळच्या वेळेत कमीत कमी अर्धा तास उन्हामध्ये बसण्यासाठी किंवा चालण्यासाठी बिलकुल विसरू नका. या वयामध्ये ॲब्डॉमिनल ओबेसिटी म्हणजे थोडंसं पोट सुटलेलं दिसतं, त्याचा मसल टोन गेलेला असतो, त्यामुळे पोटाचे व्यायाम करण्यासाठी विसरू नका. नंबर 13, ओरल हायजीन अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरू नका आणि गरज पडली तर फ्लॉसिंग सुद्धा करायला विसरू नका. आणि आपल्या दातांची तुम्ही जितकी काळजी घ्याल, कारण दाताच्या सपोर्टमुळे चेहरा तरुण दिसतो आणि जर दातांचे प्रॉब्लेम झाले किंवा दात तुमचे जर लवकर पडायला लागले तर चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा चेहरा लूज पडतो, त्यामुळे दातांची काळजी घ्यायला विसरू नका. आपण ज्या देशात राहतो त्या देशामध्ये काही जर वॅक्सिनेशन ॲडवायझेबल असेल 40 नंतर, जसं की फ्लू आहे किंवा निमोनिया आहे, त्याची माहिती करून घ्या. आणि अलीकडेच आलेलं आहे कोविड वॅक्सिन, त्याची माहिती करून घ्या आणि ते वॅक्सिन्स घ्यायला विसरू नका. याबद्दल आपल्या डॉक्टरशी जरूर संपर्क करा. नंबर 15, आपला स्क्रीन टाईम कमी करा. म्हणजे मोबाईलचा वापर कमी करा, टीव्ही बघायचा कमी करा, याऐवजी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोळ्यावरचा अतिरिक्त ताण कमी होईल आणि झोपही शांत लागेल. नंबर 16, तुमची सिडेंटरी जर लाईफस्टाईल असेल तर ती सोडून टाका आणि दिवसभरामध्ये छोटे छोटे ब्रेक्स घेऊन तुम्ही पायी चालत जा. म्हणजे ऑफिसमध्ये जर बैठं काम असेल तर तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक्स घेऊन थोडंसं चालून या. वर्क फ्रॉम होम असेल किंवा तुम्ही हाऊसवाईफ असाल तरी छोटे छोटे ब्रेक्स घ्या आणि थोडंसं चालून यायला विसरू नका. बी ॲक्टिव्ह. नंबर 17, आपल्या हार्ट हेल्थसाठी ड्राय फ्रूट्सचा समावेश आपल्या डाएटमध्ये करायला विसरू नका. बदाम आहे, अक्रोड आहे, हे प्रमाणामध्ये जर तुम्ही खाल्ले तर तुमच्या हार्टसाठी ते उपयोगी होतील. म्हणजे याच्यातलं ओमेगा 3 तुमच्या हार्ट हेल्थसाठी खूप उपयोगी आहे. या वयामध्ये आता मेनोपॉज जवळ आल्यामुळे किंवा बाकी शारीरिक चेंजेसमुळे ऑस्टिओपोरोसिसची सुरुवात होते. त्यामुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घ्यायला विसरू नका, ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मल्टीव्हिटॅमिन आहे किंवा B12 आहे. याचे पण सप्लिमेंट्स तुम्ही सुरू करू शकता, पण ऑफकोर्स आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने. नंबर 20, आपल्या पोश्चरचा नक्की विचार करा. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं खांदे पुढे झुकायला लागतात, कारण आपल्या स्पाईनमध्ये ऑस्टिओपोरोसिस सुरू झालेलं असतं. त्यामुळे पोश्चर एकदम ताठ राहण्याचा प्रयत्न करा आणि पोश्चर सुधारण्याची जी योगासनं आहेत ते सुद्धा नक्की करा. आणि माझ्या एका व्हिडिओमध्ये मी 40 नंतर किंवा 50 नंतर कसा वॉक करायचा त्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा बघायला विसरू नका. 40 नंतर डायबेटीज, ब्लड प्रेशर अशा मेटाबॉलिक डिसीजेसचा धोका कितीतरी पटीने वाढलेला असतो. त्यामुळे आपल्या डाएटमधली साखर कमी करा. साखर किंवा गोड पदार्थ जे आहेत ते थोडेसे कमी करा, कारण या एम्प्टी कॅलरीज आहेत आणि शरीराला त्याच्यापासून काहीही पोषक मूल्य मिळत नाहीत. नंबर 22, आपल्या शरीराला इनफ प्रोटीन्स मिळतील याची काळजी घ्या. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर बीन्स किंवा टोफू किंवा मटार अशासारख्या व्हेजिटेरियन डाएटमधनं सुद्धा तुम्हाला प्रोटीन्स मिळू शकतात. आणि जर नॉन व्हेजिटेरियन खात असाल तर अंडे, चिकन, मासे याच्यामधनंही तुम्हाला प्रोटीन्स मिळू शकतात. नंबर 23, जसं जसं वय वाढतं तसं शरीरातला मसल मास कमी व्हायला लागतो. त्यामुळे मसल स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजेस आपल्या एक्सरसाइज रुटीनमध्ये ॲड करायला विसरू नका. आपल्या रिलेशनशिपवर सुद्धा एकदा विचार करा. आपले सोशल रिलेशनशिप्स कसे आहेत, आपले इंटरपर्सनल रिलेशनशिप्स कसे आहेत, आपले घरात सगळ्यांशी रिलेशनशिप्स कसे आहेत हे सुद्धा नक्की तपासा. आणि ते जर योग्य प्रमाणात नसतील किंवा ते ठीक चाललेले नसतील तर ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा आणि गरज लागली तर यासाठी हेल्प सुद्धा घ्यायला मागे पुढे बघू नका. नंबर 25, आपल्या आहारामध्ये फायबर्सचा नक्की वापर करा. फायबर्समुळे पोट साफ होतं आणि त्यामुळे शरीरातले टॉक्सिन सुद्धा सगळे बाहेर काढल्या जातात. यासाठी भाज्यांचा भरपूर वापर करा. चहा कॉफीची जर तुम्हाला आवड असेल तर त्याचा इंटेक सुद्धा कमी करा. याच्यामुळे तुमच्या झोपेची क्वालिटी इम्प्रूव्ह होऊ शकते आणि त्याचे शरीरावर जे साईड इफेक्ट्स होतात ते सुद्धा कमी होतात. ग्रीन टीचा वापर तुम्ही सुरू करा. दिवसभरामध्ये 1 किंवा 2 कप तुम्ही जर ग्रीन टी घेतलं तर तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी याची मदत होईल. नंबर 27, आपल्या रोजच्या रुटीनमध्ये प्राणायाम करायला विसरू नका. प्राणायाम किंवा डीप ब्रीदिंग तुम्ही करा आणि त्यामुळे शरीरातली ऑक्सिजन लेवल छान वाढू शकते आणि त्याचा तुमच्या जनरल इम्युनिटीवर सुद्धा खूप चांगला फायदा होऊ शकतो आणि मानसिक
शांतता मिळण्यासाठी सुद्धा याचा खूप उपयोग होतो. नंबर 28, आपल्या आहारामध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स किंवा पालेभाज्यांचा वापर जास्त करा. याच्यामधनं तुम्हाला व्हिटॅमिन के सुद्धा मिळू शकतं. ते शरीराला खूप चांगलं पोषण देतं. तुम्हाला जर व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर व्यायामाचा एक प्रकार आहे जो हाय इंटेन्सिटी वर्कआउट त्याला म्हणतात. ते अक्षरशः 4 मिनिट जरी तुम्ही केलं तर ते तुमचं जवळजवळ अर्धा तास व्यायाम केल्याच्या बरोबरीने आहे. त्यामुळे अशा HIIT नावाचे जे व्यायाम आहेत ते आपल्या दैनंदिन रुटीनमध्ये ॲड करायला विसरू नका. नंबर 30, आता 40 नंतर स्वतःकडे लक्ष द्यायला शिका. स्वतःची काळजी म्हणजे सेल्फ केअरकडे लक्ष द्या. तुमच्या हॉबीज तुम्ही परस्यू करा किंवा तुम्ही सेल्फ रिलॅक्सेशन कसं मिळेल ह्याकडे लक्ष द्या आणि स्वतःच्या बॉडीकडे आणि स्वतःच्या तब्येतीकडे आता नक्की लक्ष द्या. या वयामध्ये TV बघण्याचं खूप वेळ लागलेलं असतं. सिरियल्सच्या मागे सिरियल चालू होतात. कामावरनं घरी आलं की किंवा कामातनं ब्रेक मिळाला की संध्याकाळचे अक्षरशः 3 ते 4 तास सिरियल्स बघितल्या जातात. तर या सिरियल्स बघणं कमी करून, स्क्रीन टाइम कमी करून त्याऐवजी काही जर तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी केली, तेवढ्या याच्यात तुम्ही जर बाहेर चालायला गेला तर ते तुमच्या शरीराला जास्त उपयोगी होईल. आपल्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची सुद्धा खूप आवश्यकता असते. या मॅग्नेशियममुळे एक तर मेटाबॉलिझम तर इम्प्रूव्ह होतंच आणि झोप सुद्धा खूप शांत लागते. तर यासाठी हे मॅग्नेशियम कशातून मिळतं तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा जे ड्रायफ्रुट्स आहेत, नट्स, त्याच्यामधनं हे मॅग्नेशियम मिळू शकतं. त्यामुळे याचा सुद्धा वापर दैनंदिन आपल्या जेवणामध्ये नक्की करा. नंबर 33, गुड हायजीनचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये समावेश करा. म्हणजेच हात धुणे. ते आपण कोविड काळामध्ये शिकलेलंच आहे की वारंवार हात धुण्याचे फायदे काय असतात आणि आपल्याला इन्फेक्शनचा धोका कमी होतो. त्यामुळे वारंवार हात धुण्याची प्रॅक्टिस आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये नक्की इन्कॉर्पोरेट करा. पोटॅशियम हे सुद्धा खूप महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या शरीराला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं आणि हे तुम्हाला कशातून मिळेल तर साधं केळी खाण्याने किंवा अव्होकॅडो किंवा इव्हन आपली जी रताळं आहेत ती सुद्धा आपल्या डेली मील प्लॅनिंगमध्ये याचा कसा समावेश करता येईल याचा पण नक्की विचार करा आणि ते इन्कॉर्पोरेट करा. नंबर 36, आपल्या किचनमध्ये प्लास्टिकचा किंवा इतर केमिकल्सचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे थोडक्यात आपलं किचन प्लास्टिक मुक्त कसं होईल याच्याकडे लक्ष द्या. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा आणि जे बाकीचे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण वापरतो ते सुद्धा केमिकलचा कमीत कमी वापर करा. प्रिझर्वेटिव्ह कमी असतील असे पदार्थ वापरा. विकतचे पदार्थ, पॅकेज फूड कमी खाण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामध्ये खूप केमिकल्स वापरलेले असतात प्रिझर्वेटिव्हच्या स्वरूपात. त्यामुळे आपलं किचन प्लास्टिक फ्री आणि केमिकल फ्री कसं करता येईल याच्यावर भर द्या. नंबर 37, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी सुद्धा तारुण्याचं एक रहस्यच आहे बरं का. व्हिटॅमिन सीनी तुमची स्किन छान ग्लो करते, त्याचं एजिंग कमी होतं आणि तुमच्या शरीराची इम्युनिटी सुद्धा वाढते. त्यामुळे तुम्हाला सगळ्या डिसिजेसपासून फाईट करण्याची तुमच्यामध्ये शक्ती निर्माण होते. आणि व्हिटॅमिन सी मिळण्याचे इतके साधे स्रोत आहेत ते सगळ्यांनाच माहिती. आता सगळी आंबट चवीचे जे फ्रुट्स आहेत त्याच्यामधून व्हिटॅमिन सी मिळू शकतं. जसं की लिंबू आहे, संत्रा आहे किंवा बोरं आहे, आवळा आहे. आवळा इज द रिचेस्ट सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी. ते सगळं हे आपल्या आहारामध्ये हे पण दररोज कसं घेतलं जाईल हे तुम्ही विचार करा आणि आपल्या डाएट प्लॅनमध्ये ह्याचा पण नक्की समावेश करा. नंबर 38, कॅल्शियम. कॅल्शियमची पण आपल्या शरीराला अतिशय गरज पडत असते 40 वर्षानंतर, कारण या वयामध्ये ऑस्टिओपोरोसिस सुरुवात झालेली असते. त्यामुळे कॅल्शियम रिच फूड तुमच्या डाएटमध्ये असलं पाहिजे. जसं की दूध आहे, जर नॉनव्हेज चालत असेल तर अंड आहे किंवा हिरव्या पालेभाज्या आहेत किंवा बाकी धान्य आहेत, रागी आहे, तीळ आहे. अशा कितीतरी गोष्टींमधनं तुम्हाला कॅल्शियम मिळू शकतं. त्यामुळे कॅल्शियम रिच फूड जे आहे ते सुद्धा आपल्या आहारामध्ये समावेश करायला विसरू नका. आणि ऑस्टिओपोरोसिसवर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर कृपया तो सुद्धा तुम्ही रेफर करा. नंबर 39, यामध्ये तुम्ही आपल्या स्किनचं सनलाईटपासनं प्रोटेक्शन करायला पाहिजे. म्हणजे UV रेजपासनं. थोडक्यात या UV रेजमुळे तुमच्या स्किनवर जास्त लवकर रिंकल्स पडतात आणि तुमचं एजिंग जास्त झालं आहे असं दिसून होतं. त्यामुळे एक चांगलं सनस्क्रीन किंवा नॅचरल सनस्क्रीन जर असेल तर ते तुम्ही चेहऱ्याला लावूनच बाहेर पडा. आणि नंबर 40, शेवटचा अतिशय महत्त्वाची टिप मी तुम्हाला देणार आहे की ग्रॅटिट्यूड जर्नल तुम्ही मेंटेन करा. म्हणजे काय,
तर तुम्ही एक छान वही तयार करा, छान डिझाईनची, तुमच्या आवडत्या कलरची, आणि रोज त्याच्यासाठी एक 5 मिनिट वेळ द्या. एक तर सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्याच्या पूर्वी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये कशासाठी तुम्ही थँकफुल आहात हे लिहा. म्हणजे थोडक्यात तुमच्या आयुष्याचं थोडंसं सिंहावलोकन करायचं आणि तुम्हाला आतापर्यंत आयुष्याने काय काय दिलेलं आहे हे छान शब्दामध्ये रोज लिहून काढायचं. झोपण्याच्या पूर्वी जर तुम्ही हे लिहिलं तर शांत मनाने तुम्ही झोपू शकता. आता उरलेल्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय काय करायला आवडेल ह्याची सुद्धा नोंद करायला आणि त्याचा छोटासा ॲक्शन प्लॅन तयार करायला सुद्धा विसरू नका. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला तब्बल 40 छोट्या छोट्या हेल्थ टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचं 40शी नंतरचं आयुष्य हेल्दी आणि आनंदी होईल. आणि यामुळे मिडलाईफ क्रायसिस कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. आशा करते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबियांची छान काळजी घ्या. स्वस्थ रहा, मस्त रहा. बाय बाय.